नमस्कार मित्रांनो, मी आर. चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, फिरकी ॲपवर स्मार्ट गणित मित्र ऑनलाईन कोर्स सध्या सुरू आहे आणि सर्व शिक्षकांना तो कोर्स करणे कंपल्सरी आहे. प्रशासकीय यंत्रणा हा कोर्स केला का नाही याचा आढावा घेत आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकांनी या कोर्सला आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे, लॉग इन व्हायचं आहे ह्या ॲपवर आणि हा कोर्स पूर्ण करायचा आहे. तर आपण या कोर्स लॉग इन करताना लॉग इन कसं व्हायचं हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही तो कोर्स कसा काय ऑनलाईन करायचा हे बघू शकता. चुकीच्या पद्धतीने ऑनलाईन करू नका. विथ OTP या पद्धतीने ऑनलाईन करा. आता हा कोर्स नेमका कसा करायचा, या कोर्स अंतर्गत येणाऱ्या समस्या कोणत्या याविषयी आपण इथे आढावा घेणार आहे. बघा, अशा प्रकारे फिरकी ॲपचं एक चिन्ह आहे. अशा प्रकारचं आपल्याला डाउनलोड करायचं आहे. आता बघा, आता मी त्या फिरकी ॲप डाउनलोड केली आहे आणि त्या फिरकी ॲपवर जातो. बघा, फिरकी ॲपवर गेल्यानंतर अशा प्रकारे इथे एक पेज ओपन झाला आहे. बघा, इथे अशा प्रकारचं पेज ओपन होईल. आता नेमकं बघा, इथं असं लिहून येते इनव्हॅलिड रिस्पॉन्स. इथे अशा प्रकारे येते, त्याला ओके करा. त्यानंतर इथे टोपीसारखं चिन्ह दिसते बघा. सर्वात खाली बघा, एक घरासारखं चिन्ह आहे, एक टोपीसारखं चिन्ह आहे. त्या टोपीसारख्या चिन्हावर क्लिक करा आणि टोपीसारख्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि स्क्रोल केल्यानंतर आपल्याला विथ कोर्स दिसतील आणि त्यामध्ये स्मार्ट गणित शिक्षक मित्र हा कोर्स दिसेल. आता बघा, स्मार्ट गणित शिक्षक मित्र ऑनलाईन कोर्स हा कोर्स मी पूर्ण केलेला आहे आणि मला इथे प्रमाणपत्रसुद्धा मिळालं आहे. बघा, मी तुम्हाला प्रमाणपत्र दाखवतो. अशा प्रकारचं इथे प्रमाणपत्र हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ईमेलद्वारे येते. इथे कोर्स बघा, अशा प्रकारचा एक प्रमाणपत्र आहे आणि अशा प्रकारचं प्रमाणपत्र तुम्हाला बघा, सर्टिफिकेट ऑफ द अचिव्हमेंट. दिस सर्टिफिकेट इज अवॉर्डेड टू राजेश चांदे टू सक्सेसफुल कम्प्लिटिंग द स्मार्ट गणित शिक्षक मित्र ऑनलाईन कोर्स. अशा प्रकारे हा कोर्स आहे. इथे संबंधित अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी वगैरे आहे. अशा प्रकारचा हा कोर्स आहे आणि हा कोर्स आपल्याला कसा पूर्ण करायचा आहे, काय समस्या आहे हे इथे जाणून घेण्याचं आहे. आता तुम्ही टोपी या चिन्हावर क्लिक केलं. टोपी या चिन्हावर क्लिक केलं. बघा, इथे ब्ल्यूमध्ये टोपी चिन्ह दिसते. त्या टोपी या चिन्हावर क्लिक केलं आणि या कोर्समध्ये गेले आणि या कोर्समध्ये गेल्यानंतर आपल्याला या कोर्सवर समजा क्लिक केलं तर अशा प्रकारे एक आपल्यासमोर इथे काय येईल, असं पेज येईल. आता इथे बघा, मॉड्यूल 1 संख्या आणि गणित क्रिया. बघा, हे मॉड्यूल 1 आहे. इथे मॉड्यूल 1ची अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. पूर्ण माहिती आपल्याला काय करायची आहे, इथे वाचायची आहे. बघा, काय इथे माहिती. मॉड्यूल 1मध्ये 4 घटक आहेत. अभ्यासक्रमाचा परिचय, स्थानिक किंमत, बेरीज आणि वजाबाकी, तसेच गुणाकार आणि भागाकार. अशा प्रकारे मॉड्यूल 1मध्ये 4 घटक दिलेले आहे. या मॉड्यूलचे उद्दिष्ट प्राथमिक शिक्षकांची गणित प्रभावीपणे शिकवण्याची क्षमता वाढवणे, तसेच पायाभूत गणित संकल्पनांमधील विद्यार्थ्यांचे आकलन आणि सहजता वाढविण्यासाठी विविध तंत्रांनी सुसज्ज करणे असे आहे. या मॉड्यूलमध्ये वाचन साहित्य किंवा हँड आउट्सही दिलेले आहेत. प्रत्येक घटकातील व्हिडिओमध्ये संदर्भ दिलेले हँडआउट्स तुम्हाला या मॉड्यूलमध्ये बघायला मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्यक्ष वर्गात घेता येतील अशा काही कृती आणि खेळी दिलेले आहेत, ज्याचा वापर तुम्ही हे विषय शिकविताना करू शकाल. मॉड्यूलच्या शेवटी तुम्हाला एक चाचणी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमची सहज पडताळून बघू शकाल, तुमची समज पडताळून बघू शकाल. आता बघा, पहिला घटक आहे. आता इथं तुम्हाला इथे पहिला घटक आहे आणि या पहिला घटकावर आपल्याला व्हिडिओ दिलेला आहे. बघा, स्थानिक किंमत. आता स्थानिक किंमत, आता तुम्हाला इथे काय करायचं आहे बघा, इथे पहिले सुरुवातीला या घटकावरील माहितीचा असा व्हिडिओ दिलेला आहे. तो आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे डन येईल. जोपर्यंत डन येणार नाही तोपर्यंत तुमचा कोर्स पूर्ण होणार नाही. बघा, अनेक किंमत आहे. आता याच्यामध्ये काय दिलं आहे, घटकातील व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या एक प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि पुढील घटक सुरू करावा. हे खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक थंबसारखं चिन्ह येईल डाव्या हातावर. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न येईल आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय, सबमिट केल्याशिवाय तुम्हाला समोरचा कोर्स काय होणार आहे, दिसणार नाही. अनेक जणांना समस्या येते. कोणती समस्या येते मी तुम्हाला दाखवतो. बघा, मी त्या समस्येचा स्क्रीनशॉट इथे काढलेला आहे. बघा, आता ही समस्या आहे. त्या समस्येचा स्क्रीनशॉट इथे मी काढून ठेवलेला आहे. बघा,
आता आपण त्या समस्येवर इथे जाऊया. बघा आता बघा अशा प्रकारे समस्या प्रत्येकाला येत आहे. बघा काय म्हणते बघा, व्हिडिओमध्ये एक प्रश्न आहे, जो व्हिडिओ सुरू असताना समोर येईल त्या प्रश्नाचे उत्तर द्या. मग अशा प्रकारे आलं आहे, नॉट अवेलेबल अनलेस द ॲक्टिव्हिटी घटक 1 स्थानिक किंमत इज मार्क कंप्लीट. जोपर्यंत तो कोर्स कंप्लीट असा मार्क येत नाही तोपर्यंत तुम्हाला समोरचं ओपन होणार नाही. मग असा मेसेज काय येतो आहे? कारण की तुम्ही कुठेतरी हा कोर्स म्हणजे तो घटक पूर्ण केलेला नाही, तो घटक अपूर्ण राहिलेला आहे, म्हणून तुम्हाला कंप्लीट मार्क आला नाही. त्यामुळे अशा प्रकारचा इथे तुम्हाला मेसेज आला आहे. जोपर्यंत कंप्लीटेड मार्क येत नाही तोपर्यंत समोरचा कोर्स उघडणार नाही, ओपनच होणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा असं चिन्ह आलं तुम्हाला, अशा प्रकारे मेसेज आला, अशा प्रकारे स्क्रीनवर दिसत आहे, तर तुम्ही काय करायचं, पडताळणी करायची की मी जो कोर्स करत आहे त्या कोर्समधील कोणता घटक अपूर्ण राहिलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला कोर्सचं पडताळणी केल्यानंतर तो कोर्समध्ये राहिलेला घटक पूर्ण करायचा आहे. बघा आता पूर्ण आपण ॲपवर जाऊया. ॲपवर गेलो बघा, आणि ॲपवर गेल्यानंतर इथे मी आता घटक 1 वर आलो आहे. बघा असं मी बॅक जातो आणि बॅक गेल्यानंतर तुम्हाला इथे प्रत्येक घटका बघा, इथे कोर्स सुरू केल्यानंतर कोर्सविषयी माहिती आली. आणि आता ह्या कोर्सची इंट्रोड्यूस करण्यासाठी एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ आपल्याला काय करायचा आहे, पूर्ण पाहायचा आहे. 18 मिनिट 2 सेकंदाचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट ॲक्टिव्हिटीवर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटी आली आणि आपल्याला ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करून आपल्याला पूर्ण करायची आहे. आता पूर्वचाचणी बघा, आता इथे महत्त्वाचं आहे, याच म्हणजे तुमचं आता ह्या कोर्सविषयी किती तुम्हाला ज्ञान आहे हे जाणून घेण्याकरता पूर्वचाचणी आहे. पूर्वचाचणीमध्ये बघा अटेम्प्ट अलाउड टू, इथे 2दा तुम्ही प्रयत्न करू शकता. समजा तुम्हाला कमी मार्क मिळाले, आता इथे मार्क किती पाहिजे, 13 पैकी कमीत कमी 4 मार्क पाहिजे पास व्हायला. जर तुम्हाला 3 मार्क भेटले, 2 मार्क भेटले, 1 मार्क भेटले, तर तुम्ही ते म्हणजे सक्सेस झालेले नाहीत असा हे होतो. आणि जर तुम्ही ते सक्सेस झालेले नाहीत त्या कोर्समध्ये, तुम्हाला म्हणजे जे 4 मार्क आहे त्या 4च्या वरच मार्क भेटायला हवे, कमीत कमी 4 भेटायला हवे. जर एवढे मार्क भेटले नाही तर तुम्हाला समोरचा कोर्स इथे ओपन होणार नाही. आणि इथे 2 अटेम्प्ट आहे. एक समजा तुम्ही अटेम्प्ट केला आणि नंतर समजा त्यामध्ये एका अटेम्प्टमध्ये तुम्हाला कमी मार्क भेटले, तुम्ही दुसरा अटेम्प्ट इथे कोर्स करू शकता. आणि इथे 2 अटेम्प्ट पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे काय येईल, फिनिश येईल. आणि हे पूर्वचाचणी फिनिश झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, समोर नेक्स्ट ॲक्टिव्हिटीवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटीवर क्लिक केल्यानंतर घटक 1 येईल आणि घटक 1 वरचा तुम्हाला इथे काय करायचं आहे, व्हिडिओ इथे तुम्हाला बघायचा आहे. घटक 1 वर अशा प्रकारे व्हिडिओ येईल. व्हिडिओ जवळपास 19 मिनिट 39 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. बघा मित्रांनो, आता अनेकांना अशा समस्या येत आहे. तुम्ही आता व्हिडिओ पाहत आहे, व्हिडिओ पाहिल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर मेसेज येते. बघा, तर इथे काय करायचं, अशा प्रकारे स्क्रीनवर मेसेज आला बघा, नीट या मेसेजकडे पहा किंवा या स्क्रीनवर पहा आणि इथे मला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर बघा, युअर सेशन हॅज टाईम आउट, प्लीज लॉग इन अगेन. तुम्हाला पुन्हा लॉग इन व्हायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुमचा इथे खाली स्क्रोल करा आणि पुन्हा इथे ज्या प्रकारे तुम्ही पहिले लॉग इन झाले होते तेव्हा इथे पुन्हा लॉग इन करायचं आहे. म्हणजे असं येते कोर्समध्ये जास्त वेळ जर तुम्ही हे स्क्रीनवर आहात तर तुम्ही आपोआप लॉगआउट होते येते. आणि आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा इथं OTPवर क्लिक करायचं आहे. आणि OTPवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि OTP टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाका, सेंड इथे बघा अशा प्रकारे याच्यावर या चेक्स बॉक्सवर क्लिक करा, कन्फर्म करा आणि सेंड OTPवर क्लिक करा. आणि अशा प्रकारे इथे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला समोरचं इथे सेंड OTPवर क्लिक करा आणि तुम्हाला OTP येईल. आणि इथे काय करायचं, तुम्हाला OTP इथे टाकायचा आहे. बघा, इथे OTP आला मला. आता मी OTP इथे टाकतो. बघा, इथे OTP आला आहे. आता मी OTP टाकतो. लॉगिंगवर क्लिक केलं बघा, आणि अशा प्रकारे मी इथे आता लॉगिंग झालेला आहे बघा. आणि माझा जो व्हिडिओ आहे
तो व्हिडिओ इथे पूर्ण असा प्ले होईल. बघा अशा प्रकारे तुम्हाला जर समस्या आली तर तुम्ही अशा प्रकारे इथे उपाययोजना इथे करू शकता. बघा मित्रांनो, आता इथे महत्त्वाची माहिती आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता, बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला चिन्ह येईल हाताचं, त्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला जो इथे प्रश्न येईल, त्या प्रश्नाचं काय करायचं आहे आपल्याला, इथे बघा असा प्रश्न देईल तुम्हाला आणि प्रश्नाचं काय करायचं तुम्हाला उत्तर इथे क्लिक करायचं आहे. गोलासमोर क्लिक करायचं आहे आणि चेकवर क्लिक करायचं आहे. आणि बघा मित्रांनो, अनेकांना व्हिडिओ पाहत असताना आपल्याला प्रश्न येत नाही, अशा प्रकारे एक समस्या आहे. तर बघा आता प्रश्न कुठे असतो आणि कसा येतो हे तुम्हाला मी इथे एका स्क्रीनद्वारे दाखवतो. जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता आणि व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला व्हिडिओच्या मध्येच 70-80% जर व्हिडिओ पाहिल्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन येते आणि बघा इथे एक गोल आहे आणि त्या गोलमध्ये हाताचं चिन्ह आहे. त्या हाताच्या चिन्हावर क्लिक केलं, बघा अशा प्रकारे हाताच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रश्न येते आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय करायचं आहे, समोर गोल दिले त्या गोलवर म्हणजे जे उत्तर अचूक आहे त्या गोलवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि चेकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे चेकवर. आणि नंतर तुम्ही ते उत्तर समजा चेकसाठी पाठवलं, नंतर तुम्हाला काही वेळानंतर तुम्हाला 30 सेकंदानंतर किंवा 1 मिनिटानंतर तुम्हाला सबमिटचा पर्याय येईल आणि तो सबमिटचा पर्याय तुम्ही क्लिक करायचा आहे सबमिटवर. तो तुमचं उत्तर ते काय होईल, सबमिट होईल. आणि प्रश्न येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे चिन्ह दिसेल. बघा इथे चिन्ह दिसते, बघा झूम करून दाखवतो. हे अशा प्रकारचं चिन्ह दिसते. इथे अशा प्रकारचा गोल आहे जांभळ्या कलरचा डार्क आणि इथे एक हाताचं चिन्ह आहे. त्या हाताच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतरच प्रश्न येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तो प्रश्न इथं प्रश्न शोधण्यासाठी इथे क्लिक करू शकता. उत्तराच्या योग्य पर्यायाच्या समोरील गोलवर क्लिक करा, चेकवर क्लिक करा आणि उत्तर आपल्याला काही वेळानंतर सबमिटचा पर्याय येईल, तो आपल्याला सबमिटचा पर्याय क्लिक करायचा. बघा मॉड्यूल 1 मधला स्थानिक किंमत आपण पूर्ण केला, त्यावरला व्हिडिओ पाहिला. त्यानंतर घटक 2 पूर्ण केला मॉड्यूल 1 मधला. बघा इथे बेरीज आणि वजाबाकी पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इथं डन चिन्ह येईल. जोपर्यंत डन चिन्ह येणार नाही तोपर्यंत तुमचा कोर्स पूर्ण होणार नाही. आणि प्रत्येक कोर्समध्ये तुम्हाला एक व्हिडिओ मध्ये एक प्रश्न दिला जाईल. प्रश्न कशा प्रकारे आपल्याला पाहायचा आहे हे मी यापूर्वी सांगितलेलं आहे. बघा आणि इथं मॉड्यूल 1 मधला घटक 3 गुणाकार आणि भागाकार याचा आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे. आणि मॉड्यूल 1 साठी हँड आऊट म्हणजे इथे बघा तुम्हाला एक PDF दिलेली आहे. बघा इथे PDF दिलेली आहे. आता मी PDF ओपन करतो आणि इथे तुम्हाला त्या संबंधित कोर्सविषयी तुम्हाला काही इथे अशा प्रकारे इथे माहिती दिलेली आहे. बघा इथे त्या कोर्स संबंधी बघा अशा प्रकारची PDF तुम्हाला इथे डाउनलोड करायची आहे आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला यामध्ये काही आवश्यक ज्या बाबी आहेत त्या अभ्यासाच्या आहेत आणि याची प्रिंटसुद्धा तुम्हाला इथे बघा इथे मग हँड आउटवरील इथे प्रश्न दिलेले आहे. तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहे ते इथे काय करायचे आहे, सोडायचं आहे. मॉड्यूलचा सारांश इथे काही तुम्हाला सारांश वगैरे दिलेला आहे. बघा इथे माहितीपत्रक तुमच्या मोबाईलवर लॅपटॉपवर डाउनलोड करा. संपूर्ण डॉक्युमेंट्स माहिती वाचा. तुम्हाला इथे मॉड्यूल सारांशची PDF वगैरे डाउनलोड इथे करायची आहे. आणि मॉड्यूल 1वर तुम्हाला इथे चाचणी आहे, ती चाचणी काय करायची आहे तुम्हाला इथे सोडायची आहे. अशा प्रकारे मॉड्यूल 1चं इथे काम पूर्ण झालेलं आपणास आढळून येईल. नंतर आपल्याला मित्रांनो मॉड्यूल 2चा अभ्यास करायचा आहे. मॉड्यूल 2मध्ये बघा काय आहे, अपूर्णांक संख्या शिकवणे अशा प्रकारचं हे मॉड्यूल 2 आहे. इथे बघा घटक 4 अपूर्णांक आहे, याचा व्हिडिओ पाहायचा आहे. तिथे येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे, ते उत्तर सबमिट करायचं आहे आणि अशा प्रकारे सर्व प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला डन येईल. त्यानंतर इथेच मॉड्यूल 2मध्ये घटक 5 आहे दशांश अपूर्णांक, यामध्ये सुद्धा आपल्याला एक व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला एक प्रश्न येईल काही वेळानंतर, त्या प्रश्नावर क्लिक करायचं आहे, उत्तर आपल्याला चेकआउट करायचं आहे आणि नंतर काही वेळानंतर सबमिट करायचं आहे. लगेच सबमिट याचा पर्याय येणार नाही, काही वेळानंतर आपल्याला सबमिटचा पर्याय येईल. आता मॉड्यूल 2वर आपल्याला हँड आऊट दिलेला आहे, याच्यावर PDF वगैरे आहे. ते PDF आपल्याला डाउनलोड करायची आहे, अभ्यास करायचा त्या PDFचा. आणि याच्यावर मग हँड आऊटवर कारण की अभ्यास काय करायचा आहे,
आपल्याला हँडआउटवर, कारण की याच्यावर हँडआउटवर प्रश्न असतील ते आपल्याला इथे प्रश्न सोडवायचे आहे. त्यानंतर मॉड्यूल 2चा सारांश आहे. इथे आपल्याला काही माहिती दिलेली आहे, PDF दिलेला आहे, ते अभ्यासायचे आहे आणि आपल्याला पूर्ण अभ्यासल्यानंतर इथे काही प्रश्न देतील, ते प्रश्नसुद्धा सोडवायचे आहे. आता बघा, मॉड्यूल 2वर आपल्याला चाचणी सोडवायची आहे. बघा, मॉड्यूल 2वर आपल्याला चाचणी सोडवायची आहे. इथे तुम्हाला चाचणी येईल. बघा, मॉड्यूल 2 आहे. आता मी ओपन करतो. इथे अशा प्रकारे इथे चाचणी येईल आणि या चाचणीमध्ये तुम्हाला 10पैकी 4 मार्क तुम्हाला इथे पाहिजे आहे. इथे 2 अटेम्प्टमध्ये आपल्याला ही चाचणी सोडवायची आहे आणि चाचणी सोडवल्यानंतर तुम्हाला काय करायचं, मग फीडबॅक फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला इथे फीडबॅकमध्ये काही गोष्टी दिलेल्या असेल. बघा, इथे PDF फॉर्म भरायचा आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण तुम्ही क्रिया केल्यानंतर तुम्हाला इथे सर्वात वरतं स्मार्ट गणित मित्र ऑनलाईन कोर्स 100% अशा प्रकारे लिहून आलं. जोपर्यंत 100% अशा प्रकारे येत नाही, इथे बघा पूर्ण इथे ही रेषा पूर्ण ब्ल्यू झालेली आहे, 100% आलेला आहे इथं कोर्स झालेला माझा, तोपर्यंत तुम्हाला प्रमाणपत्र भेटणार नाही. बघा, आता इथे तुम्ही इथे कोर्स पाहू शकता. बघा, मी कसा कोर्स पाहिला. बघा, खाली बघा, इथे 3 अशा रेषा दिल्या आहेत, टिंब दिली आहे, त्यावर क्लिक करा आणि तुमचा कोर्स पूर्ण झालेला का आहे की नाही आहे हे बघा. इथे पूर्ण कोर्स झालेला आहे. हे बघा, मॉड्यूल अभ्यासक्रम. बघा, इथे पूर्ण कोर्स झालेला आहे आणि इथे बघा प्रमाणपत्र बी इथे लिहिलेलं आहे. बघा, प्रमाणपत्र. आता हे प्रमाणपत्र तुम्हाला इथे कुठे भेटते? हे प्रमाणपत्र इथे तुम्हाला कुठेच दिसणार नाही. प्रमाणपत्र तुम्हाला ईमेलनं येईल. प्रमाणपत्र तुम्हाला पूर्ण कोर्स झाल्यानंतर हे प्रमाणपत्र आहे, हे तुम्हाला कशा एका प्रकारे येईल, ईमेलनं येईल. बघा, इथे आता समजा इथं सुद्धा डाउनलोड करू शकता तुम्ही. आता पण घ्या, डाउनलोड कशा प्रकारे करते हे बघूया. इथं प्रमाणपत्र आहे, त्याच्यासमोर बघा इथे एक चिन्ह दिलेलं आहे, त्यावर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर बघा इथे एक झाडासारखं चिन्ह आहे, खाली ॲरो दिलेला आहे खालच्या तोंडाचा, त्यावर क्लिक केलं समजा तर अशा प्रकारे PDF इथे येईल आणि त्या PDFमध्ये बघा तुमचं प्रमाणपत्र असेल. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र भेटते आणि तुम्हाला ईमेलनं सुद्धा प्रमाणपत्र बघा अशा प्रकारे इथं प्रमाणपत्र आलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकता आणि इथे तुम्ही प्रमाणपत्र सुद्धा मिळू शकतात. तर मित्रांनो, ही माहिती जी आहे तुम्हाला उपयुक्त पडलीच असेल. नक्कीच या माहितीचा आपण वापर करा, इतरांना सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपण काय करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करा आणि कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करा. धन्यवाद.